हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सॅटर्डे आहे, माझी तर कालही सुट्टी होती, आज तर सुट्टीच आहे. रोहितला पण सुट्टी आहे. तर तुळशीबागची शॉपिंग राहिलेली, माझी साडी राहिलेली आहे दिवाळीची, आणि एकच वीक आहे पुढचा. त्या पुढच्या वीकमध्ये घराची साफसफाई वगैरे द्यायचं आहे आम्हाला अर्बन क्लॅबला. त्याच्यामुळे मग एवढाच वीक आहे जो दिवाळीच्या आधीचा आहे आणि आम्ही शॉपिंग करू शकतो. पण घरी पण जे काही सामान न्यायचं आहे आणि बाकी पण रोहित म्हणतो युगला पण ड्रेस घेऊया. माहिती नाही काय काय होणार आहे, तुळशीबागेत गेल्यावरच कळेल. आमचा प्लॅन 9 वाजता निघण्याचा होता, पण आता 10 वाजले आहेत. त्यामुळे दाखवतो तुम्हाला काय काय शॉपिंग करणार आहे. युग, भूर जायचं, तुला यायचं? चला मग, आवरा मग, बाय करा. इथं इथं कॅमेरामध्ये कर बाय. अंधार येतोय का म्हणू आपल्या चेहऱ्यावर? सॉरी, लाईट आम्ही बसलो असं आहे. तर मी युगला ना सध्या ही क्रीम यूज करते, अविनोची डेली मॉइश्चरायझर. छान आहे आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स, तरी पण थोडी कॉस्टली आहे. आणि हे हातावर घ्यायचं ना, आम्ही मागच्या वेळी भेटलो होतो भक्तीकडे, तेव्हा सखीकडनं शिकला येऊ. क्रीम घ्यायची आणि लावायची. सखी कुठे आहे? सखी कुठे? सखी सखी लाव क्रीम, चेहऱ्याला लाव, हाताला लाव. रोहितने छान डबा पॅक करून घेतला. मी तोपर्यंत कपडे वाळत घातले आणि आवरलंय आमचं सगळं. चला निघूया, चला. चप्पल घालायची, असं चालायचं का? चला भूर. तर मंडळी, आम्ही चाललोय तुळशीबागेत, जसं शुभांगीने सांगितलं, शॉपिंगसाठी. दिवाळीची शॉपिंग ही खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही ती बायकोसोबत व्यवस्थित केली नाही, ॲटलिस्ट तुम्ही गेले नाही, तर तुम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतात. तर येस, मी चाललोय बायकोला घेऊन शॉपिंगला. घरची पण शॉपिंग करायची. हाच वीक आहे रोहित आपल्याकडे, दिवाळीचं तोरण वगैरे हे ते जे. कारण मालेगाव पेक्षा इकडे तर काही गोष्टी वेगळ्या मिळतातच आहे, मग त्या सगळ्या घेऊन घेऊ वेळ जसं मिळेल. आणि आपली गाडी मालगाडीच आहे, मालेगावला घेऊन जायला, त्यामुळे टेन्शन नाही. त्यात घेऊन जाऊ आपण. चला चला चला, जा तू. आपल्या गाडीत जायचं. आईला बाय बाय कर. आपण गाडीत जाऊ ना. गाडी कुठे आपली? गाडीत जायचं. इतकं खतरनाक आवडतं युगाला गाडीत फिरायला. चल पळा 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 पळा. चालायचं. करायची गाडी चालू. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. जायचं का योगा? योगा जायचं का? पहिले नाश्ता करायचा, तर मला खूप भूक लागली. खूप भूक लागली, आईला भूक लागली. चला चला चला. रात्री श्रद्धाकडे होतो ना, त्यांच्याकडे ते सौसांच्या काय म्हणतात, सूर्य मावळायच्या आधी ते जेवतात. त्यामुळे काल मी खूप लवकर जेवले होते. आता मला खूप भूक लागली. चलो, मी घेतलंय मिसळ, मेदूवडा, आणि रोहितने ऑलरेडी पनीर बनवून आणलंय आणि एग बनवून आणलंय, आणि युगचं खाऊन झालंय. छान होतं का युग? काय पाहिजे? लिंबू? आंबटे म्हणू नको. हॅपी बर्थडे म्हणा आजीला. हॅपी बर्थडे. बाबा नाही, हॅपी बर्थडे दाखव रे आई. हे आई दाखव ना. हॅपी बर्थडे. युग, तू पडशील ना रे. कसं पकडलंय बाबाला? असं पकडलंय, असं पकडलंय. फायनली वाजलेत 12, करेक्ट 12 वाजले, आणि आम्ही तुळशीबागेत पोहोचलो आहे. तुळशीबागेत नाही, जिथं पार्किंगला गाडी लावतात तिथे पोहोचलो आहे. आता चला साड्या बघायला. आणि ऊन आहे, आणि नेमकं मी युगची टोपी विसरली आहे. युगा युगा आई काय करते? युगा आई काय करते? आई काय करते ते बघ, ते बघ, ते बघ. युग ते बघ, आई आईकडे बघ ना, आईकडे बघ ना. अरे बापरे.
ते कशा कॉम्बिनेशन डिझाईन्स हे वेगवेगळे असतात. खूप युनिक साडी छान वाटतं. कपडा तर मस्तच आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे, नेसल्यासारखी पण नाही वाटत. मस्त आहे एकदम. कशी दिसते युगा आई? आई कशी दिसते? सुंदर, छान. तर आम्ही पहिल्याच दुकानात गेलो, खूप साऱ्या साड्या बघितल्या, थोडं शूट घेतलं आहे तुमच्यासाठी. आणि कमेंट करून सांगा की मी कोणती साडी घेतली असेल असं तुम्हाला वाटतं. पुढे दाखवेल की नाही, मी रोहितला विचारते दाखवायची की नाही साडी का दिवाळीच्या दिवशीच. पण छान होत्या साड्या, कलेक्शन, प्राइजेस पण होते. आता आम्ही गेलो 5,000, पहिले 2 ते 4,000च्या सेक्शनमध्ये गेलो. मग तिथे काही आवडलं नाही, मग आम्ही 5,000च्या पुढे गेलो. 5 ते 10च्या रेंजमध्ये बघितली. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि युगला खूप झोप आली, आता कुठे झोपवायचं माहिती नाही का. कोण? अलेक्सा कोण? हां हे बघ रोहित, ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोरचं. घेतोय बाबा, घेतोय म्हणून घेतोय बाबा. सीताफळ मस्तानी आणि स्पेशल मस्तानी. तुला खायचं आणतोय बाबा. ताईंचा ऑनलाईन बड्डे चालू आहे आमचा. हे नानी, आई, काकू दिसताय का? दिसताय. तर आम्ही तुळशीबागेतनं आलो. आम्हाला येत आहेत ऑलमोस्ट किती वाजले रोहित? 6 वाजले होते का? 5:30 वगैरे वाजले होते. मी काय काय शॉपिंग केली शॉर्टकटमध्ये दाखवेल. आणि उद्या मे बी हा व्लॉग थोडासा मोठा होईल, तर मग उद्या डिटेलमध्ये दाखवते. पण तुम्ही हा व्लॉग उद्या बघशाल तर मूलचंदमध्ये जाऊन या. ड्रेसेस खरंच खूप छान छान आहेत तिथे. हो थांब ना बाळा. मी आणि युगने थोडासा आराम केला. आणि आता श्रद्धाच्या मावशींनी पिठलं बनवलं आहे, आमच्या मावशींनी भाकरी. बाय असं 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 असं. तर मी आता युगला पिठलं भाकरी खाऊ घालणार आहे. माहिती नाही तू किती खातो. तुला देऊ खायला? देऊ. आणि आमच्यासाठी पण पिठलंच बनलंय. नाटकं चालली आहे त्याची. युग पण आम्ही खरंच म्हणजे एकाच दुकानात गेलो, कलाक्षेत्रमध्ये. तुम्हाला साडींचे शॉर्ट दिसलेच असतील. आणि मला नक्की सांगा मी कुठली साडी घेतली असेल, त्यातली तुम्हाला कुठली आवडली. आणि नारायणपेठ पण आम्ही बघायला गेलो मूळचंदमध्ये. पण एवढी गर्दी होती, लिटरली उभं राहायला पण जागा नव्हती. आणि मी त्याविषयी आईंना आणि पूजाताईंना घेतली ना, त्यानंतर तिथे कलरच अवेलेबल नव्हते बिलकुल पण. आणि खूप असं म्हणजे उभं राहायला पण जागा नव्हती, त्याच्यामुळे ते लोक व्यवस्थित दाखवत पण नव्हते. म्हटलं जाऊ द्या, नंतर कधीतरी बघू नारायणपेठ. नाही तर माझी पण इच्छा होती. मी तनयाचं आत्ता दसऱ्याची साडी बघितली, म्हटलं तो कलर खूप छान वाटतोय, बघूया आहे का तिथे अवेलेबल. पण तिथे तो कलर पण नव्हता आणि बाकीचे कलर पण चांगले नव्हते, त्याच्यामुळे मी काही घेतली नाही. आणि तुम्ही सुट्टी किंवा जर वीकडेला जाऊ शकत असाल ना मूळचंदमध्ये, नक्की जा. मला ड्रेसेसचं कलेक्शन आवडलं आहे. तुम्ही मला बऱ्याच जणांनी त्याची लिंक पण विचारली त्या ड्रेसची, त्यामुळे तो पण मूळचंदमध्ये घेतला आहे. तुळशीबागेचं जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे मूळचंद. तर तिथे तुम्ही नक्की जा आणि बघा. मी थोड्या वेळाने काय काय घेतलं आहे ते इन शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते. माझ्या मागेच आहे. आमच्या पण ताटात घेतलं आहे. आमच्या रोहितला मी अर्धीच भाकर दिली, तो नाही म्हणत होता. पण म्हटलं खा, त्या मावशी छान पिठलं बनवतात. श्रद्धा बोलली, म्हटलं अरे अर्धीच भाकर आहे, खा. नाही खाणार. त्या बायको म्हटली का मुद्दाम नसं करतो. बाबाला खा सांग, खा. बाबाला भरव बाबाला. मी नाही खाणार. युगला मी सगळा पसारा काढून दिला तिथे बाजूला. ते करत करत खाईल म्हटलं तो, पण नाही खाल्लं. तुला खायचं? त्याने 1.5 बिस्किट खाल्लं. आता मी परत एक अर्ध्या तासाने ट्राय करते. मला खरंच फिडिंग सोडण्याची खूप गरज आहे. त्याचं ना फिडिंगमुळे जेवणाचं खूप हे होतंय. मी खातोय बघ, मी खातोय बघ. गरम राहणार पिठलं करू मला पटकन. मी पिठलं गरम करून आणलं आणि युग पण खातोय. छान झालंय. मला बळजबरी खायला होती. छान झालंय की नाही? छान आहे. युग दूध भाकरी पण खातो. आज पिठलं भाकरी पहिल्यांदाच देतोय. कारण त्या मावशी कसं करतात, जी भाजी तिच्यासाठी बनते ती चायरासाठी बनते, त्यामुळे मग तीच युगला पण खाऊ घालते. मला वेगळं जेवण करायचं असं
अलेक्सा प्लीज लाफ. Of course I can laugh. Ha ha hee hee hoo hoo hey hey ho ho ha 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 ha. अलेक्सा लाफ अगेन. Of course I can laugh. Ha ha hee hee hoo hoo hey hey ho ho ha 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 ha. युगला हे खूप आवडतं. अलेक्सा लाफ लाईक अ बेबी. असं असतं का रे यू? आम्ही काय पिठलं भाकरी खाल्ली. तुम्ही काय खाताय? तुम्ही काय खाताय? आम्ही पिठलं भाकर खातोय आम्ही. मंचुरियन पण घ्या, नूडल्स पण घ्या, सगळं जे आवडतं ते सगळं घ्या. हा झाल्यावर फोन करा. बाय कर युगू, आजीला बाय कर. युगू अय ती खेळणी घेतली 100 रुपयाला, ती खेळतोय. हा अर्धी भाकर घेतली होती आणि पिठलं घेतलं होतं. युगने छान फिनिश केलंय ते, म्हणजे पिठलं संपलं पण भाकर थोडीशी राहिली आहे, पण त्याने छान खाल्लं. हा खा. युग तुझं डोकं कुठे आहे? डोकं कुठे आहे? डोकं दाखव ना, तिथे दिसतोय तू. आता मला सांगत होता डोकं कुठे आहे? डोकं कुठे आहे सांग ना. अरे बाप, खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन आहे सध्या. डोकं सांग ना तुझं. डोकं दाखव. डोकं खाल्ल्यावर सांगतो का? बरं पाय कुठे आहे तुझे? पाय. हात ओके. हा हात आहे. नाक तोंड आणि डोकं, डोक्यावरचे केस कुठे? केस. अच्छा हा तुझे केस. आणि डोळे हे अरे डोळे कुठे? डोळे ज्याच्याने बघतो तू. तिखट जाईल डोळ्यात नको. आणि तेल कसं लावतो बाबा डोक्याला? बाबा तेल कसं? व्हेरी गुड. एवढंच शिकलोय आम्ही. एवढंच शिकवलंय आम्ही आज. कुठे जायचं? चल बाबाला म्हणा चल. फीड करायला आला माझ्याकडे आणि नंतर म्हटलं चल बेडरूम मध्ये. मला म्हणतो बाबा की बाबाला पण घेऊन चल. चल रे बाबावरती वेगळं प्रेम आहे युगाचं का? चला सेपरेट. चल. तर मी युगला झोपवायला गेले पण तो काही झोपला नाही. 9:30 वाजलेत ऑलरेडी. माहित नाही तो 10-10:30 झोपेल. तर मी छान ड्रेसेस घेतले मूळचंदमध्ये आणि तुम्ही बिग डेला उद्या व्हिडिओ पडेल. तर मूळचंदचा ॲड्रेस तर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तिथे ड्रेसेस खूप छान आहेत त्यांचे. स्मॉल, मीडियम, एक्सेल असे वेगळे सेक्शन आहेत. तर मी दाखवते कसे ड्रेसेस आहे, तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. पण उद्या मी घालून वगैरे दाखवते. हा एक घेतला आहे ग्रीन कलरमध्ये. त्याची ओढणी ॲक्च्युली मला जास्त आवडली. ठीक आहे. त्याच्यानंतर शिट हा एक कलर आहे. हा एक आहे. त्याची ओढणी मला आवडली. ही त्याची ओढणी आहे आणि पॅन्ट पण सेमच कलरची आहे. तर एवढंच शॉपिंग केली मी मूळचंदमध्ये. आणि साडी पण मला घ्यायची होती नारायणपेठ, पण नव्हते कलर अवेलेबल. म्हटलं जाऊ द्या. आणि तनयाने आज लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये नारायणपेठ मला दिसली नाही, पण मी तिला मेसेज करणार आहे की फोटोज पाठव म्हणून वगैरे. बघू मला तिच्याकडे आवडली तर मी तिच्याकडे घेईल, किंवा मग बघू मालेगावला वगैरे जर गेलेच मी तर तिथं गेल्यानंतर तर टाईम मिळत नाही, त्याच्यामध्ये काही होणार नाही. आणि मला दिवाळीचं पण असं एक खूप आवडलं होतं. ते असे डेकोरेशनचे ना कंदील होते असे घुमटमध्ये, तर ते काही आम्हाला दिसले नाही. आणि युग पण खूप कंटाळला होता. 12 ते 3 आम्ही केली शॉपिंग, पण मग त्याला पण खूप झोप आली होती. म्हणून म्हटलं जाऊ दे रोहित, आई आल्या की आपण दोघं बघू 2-3 तासात पटकन जाऊन येऊ. माहिती नाही जाऊन होईल की नाही. आणि हे ड्रेसेस मी उद्या ट्राय करून दाखवते नक्की. आणि येस, हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. बाकी तुम्हाला मला सजेशन द्या. मी ट्राय केलं आहे रोज व्हिडिओ टाकण्याचा. कधी व्हिडिओ चांगले जात आहे, कधी नाही जाते, पण मी ट्राय करेल टाकण्याचं. तर येस, तुमची छान कमेंट करा आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय रोहित. बाय. कुठे गेला तू? हां आता कर बाय. युगला नाही दाखवत कारण त्याने आता सू केली म्हणून मी त्याची पॅन्ट काढून टाकली आहे. वरतून दाखवते. युग पसारा तर आमचा विचारू नका अजून. तो तर झोपल्यावर तो आवरायचा आहे. युग बाय कर ना. मनू बाय कर. बाय. झोप नाही आली तुला? बाय.